श्री संत शिरोमणी भगवान नारायणगिरीजी महाराज खुद्द यांच्या अमृतवाणीतून झालेले धडाकेबाज हजारो कीर्तन व प्रवचनाच्या ओरिजिनल कॅसेट, सीडी, व्हीसीडी, MP3, DVD मिळण्याचे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण. पेन ड्राईव्ह व मेमरी कार्ड भरून मिळेल. श्री संत सद्गुरु नारायणगिरीजी अगरबत्ती, प्रेमकुमार, वैजापूर. मोबाईल नंबर 9765150088. दारात एक जोगी उभा आहे. जोगी माई भिक्षा लाव. भगवान शंकर. आम्ही लोकांच्या इथं माना पानानं जेवतो. तो पाट काय, तो ताट काय, तो थाट काय, त्या रांगोळ्या काय, चटण्या, मिरच्या, कोशिंबिऱ्या काय. भगवान शंकर. मीठ कमी आहे. का लोणचं आंबट आहे. धारात वारात माई पेक्षा माई भाग्यवान असेल तर ती ओळखते माय. शंकर जर पार्वतीच्या दारात जाऊन उभा राहायला कैला झाला आणि माई भिक्षा लाव म्हणाला दुपारी 12ला, पोट आहे. लागेल तेवढे येतात जवळ, लागेल तेवढे त्याचा उपभोग घेत नाहीत. साधू संत रिद्धी सिद्धीचा उपयोग घेत नाहीत. रिद्धी सिद्धी तुच्छ आहेत. रिद्धी सिद्धी सुखे आणि तल्या लाता. रिद्धी सिद्धीला जे महात्मे लाता मारतात, इतर कशाची किंमत असेल तिथं. माई तेरे द्वार खडा, एक जोगी माई तेरे. द्वार खडा. पार्वती येत असते वाढायला. काय घरात असेल भाकरी, पार्वती पाहते आणि वाढते. भगवान शंकर. या शंकराच्या जवळ या जगात दुसरा कोण आणून बसवता. या शंकराचं वैराग्य. वैराग्य महाराज आसक्त आहे काय भोगावर. कामानं गडबड चालवली, राग आला, कामच जाळून टाकलं महाराज. मदन परमार्थात विघ्न, परमार्थात विघ्न केलेलं आहे. नाही काय कमी आहे शंकराजवळ. माणूस आहे काय.
छू फू केलं तर ब्रह्मांड निर्माण करील. तो आज पोटाला अन्न भिक्षा मागून खातो. भिकारी आहे म्हणून खातो का? भिकारी आहे का? त्याच्या इतका समर्थ कोण आहे? त्याचं सामर्थ्य, त्याची शक्ती. भिकारी नाहीये. वाटेल ते करण्याचं सामर्थ्य आहे. खात नाही. हे रिद्धी सिद्धी सुखे हाणीतल्या लाता. संसारी माणसाला मोठं महत्व वाटतं रिद्धी सिद्धीचं. रिद्धी सिद्धीचं महत्व नाही. हे विघ्न आहे, विघ्न. रिद्धी सिद्धी परमार्थात विघ्न आहेत. परमार्थाच्या मार्गानं चाललाय आणि आज उद्या हा इंद्राच्या गादीवर बसतो का काय? तपश्चर्येच्या पुण्याईनं त्याला गादी मिळू नये. त्याच्या तपश्चर्येच वेगळे निर्माण करतात. लाच कर म्हणून कोळसा काम केला. लाच खावय हा काम. भगवान शंकराला छळायला चालला. लाच खावय. रागाला जाळूनच भस्म केला. मनसीज कृत भस्माभरणम. मनसीज मनात निर्माण होणारा जन्मलेला, मनात जन्मतो काम जाळून भस्म केला महाराज. महात्म्याना साधना परमार्थात विघ्न नाही सहन होत. हे मोठे अमुक ढमुक मोठं महत्वाचं आहे खायला. महात्मा किंमत देत नसतो, महत्व देत नसतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत हा भगवान शंकर आहे. काय तपस्वी आहे हा. कैचा काही तपस्वी आहे. याच्याजवळ दुसरा कोण आणून बसवता? तपश्चर्येच्या बाबतीत भगवान शंकराच्या तोडीचा कोण आहे जगात? आणा ना. भगवान शंकराच्या तोडीचा तपस्वी नाहीये महाराज. रात्रंदिवस ध्यान आणि रात्रंदिवस चिंतन आहे. शंकर म्हणजे उगाच आहे का काहीतरी? शंकर म्हणजे गंमत नाही, चैन नाही, मजा नाही. लाच कर म्हणून कोळसा काम केला, जाळूनच भस्म केला. आता या तपश्चर्या करणाऱ्या शंकराच्या जवळ कोण दुसरा तपस्वी आणावा? जगात दुसरा तपस्वी सापडणार नाही. हा एक शंकर आहे. याच्या जोडीला हा एक तपश्चर्या करतो. दाखवा कोण आहे दुसरा, आणून बसवा. शंकराजवळ शंकरासारखा तपस्वी भेटणार नाही. भगवंताच्या प्राप्ती करता हा शंकर तर पडतोय, धर पडतोय. हा तपस्वी शंकर आहे. परमात्म्याची प्राप्ती व्हावी म्हणून
काय कमी या जवळ? शंकर तिथं पोहोचू शकत नाही. तपश्चर्येच्या जोरावर शंकर परब्रह्म परमात्मा परमेश्वर तिथं शंकर तपश्चर्येच्या जोरावर तिथं पोहोचू शकत नाही. शंकर पोहोचत नाही तिथं कोण दुसरा जाईल? भगवंताच्या इथं शंकराचा प्रवेश नाहीये. तपाच्या जोरावर जर शंकर म्हणेल की मला प्राप्त होईल, तपश्चर्येच्या जोरावर जो शंकराला प्राप्त होऊ शकत नाही. इतर कोणाला कशाने प्राप्त होईल? सूर्य चंद्र नक्षत्र दिवस आहे आता. शंकर सरता होत नाही. मी तपस्वी आहे, माझ्यासारखा कोणी नाही आहे, आणि तपश्चर्येच्या जोरावर पुण्याने मला हा देव भेटला पाहिजे असं म्हणाल. शंकराला तपश्चर्येच्या जोरावर जो भगवान प्राप्त होत नाही. अहो, जो शंकराला प्राप्त होत नाही, तुम्ही आम्ही तपश्चर्या केली तर तुम्हा आम्हाला प्राप्त होईल हो. कोणीकडचे सुगडा आपण राजा हो. काहीतरी करतात आणि देव भेटत नाही. देव भेटला पाहिजे. काय केलं देवा करता? काय केलं? जे केलं ते बरोबर केलंय का? काही करावं म्हणून सुजून बसला का तो? अवघड आहे. शंकरासारख्याची तपश्चर्या जिथं सरती होत नाही. सरती लक्ष्मी, काय लक्ष्मी! विष्णूची पत्नी लक्ष्मी. संपत्ती ऐश्वर्य आहे. हे संपत्तीच्या ऐश्वर्याची मालकी नाही. संपत्तीच्या ऐश्वर्याच्या मी लक्ष्मी आहे. माझ्या पासंगाला जगातला कोणी पुरणार नाही अशी संपत्ती आहे. आणि संपत्तीची कमेंट घेऊन ती जर देवाकडे निघाली, लक्ष्मीला प्राप्त होतो का संपत्तीची मालकीण आहे म्हणून? अहो, लक्ष्मीला जिथं नाही तिथं आमच्या जवळ तुमच्या जवळ काय असेल कोणाच ठाऊक. तुम्हा आम्हाला प्राप्त नाही होणार. जेत शंभूचे तपनापुरे, लक्ष्मीचे थोर पण जेत न सरे, ते प्राकृत हेंदरे केवी जाणूल आहे. शंकराचा तप, त्याला जिथे किंमत नाहीये. लक्ष्मीचं एवढं मोठं ऐश्वर्य, दमडी इतकं महत्व नाहीये. तिथं जर कोणी तपाच्या संपत्तीच्या जोरावर जर जाऊ लागला भगवंताकडे मला प्राप्त व्हावं म्हणून, मी असा आहे मी तसा आहे,
कशाचा प्राप्त होतो महाराज? अभिमान विघ्न मत प्राप्तीसी. तिळभरी राखून अभिमान जरी मज रिगसी शरण, तरी माझी प्राप्ती नवे जाण. अभिमान विघ्न मत प्राप्तीसी. भगवंताकडे जातात, कोणी कशाच्या अभिमानानं, कोणी कशाच्या अभिमानानं, कोणी कशाच्या अभिमानानं. मी असा आहे, मी तसा आहे, मी येऊ करीन, मी तेऊ करीन. भगवान प्राप्त होत नाही याला. अगा सहस्र किरणाची दिठी पुढे चंद्र लोपे किरीटी, तेच खद्योत का हुठहुठी आपले तेजे. चंद्र भगवंताकडे जाऊ लागला. स्वतःच्या प्रकाशाच्या तेजाच्या घमेंडीच्या जोरावर. कशाचं चंद्राला प्रकाश आहे? परप्रकाशित चंद्र आहे. ब्रह्मांडात कोणी असेल, कोणाजवळ काही असेल, कोणाजवळ काही असेल, कोणाजवळ काही असेल, आणि त्या अभिमानाचा फुंज घेऊन जर एखादा कोणी माझ्याकडे येत असेल, अर्जुना त्याला माझी प्राप्ती होणार नाही, माझी प्राप्ती होणार नाही. जेत लक्ष्मीचे थोरपण नसरे. लक्ष्मी एवढी ऐश्वर्याची मालकी नाही, तिचा मालकीपणा, थोरपणा, मोठेपणा शंकराजवळ सरता झाला. काय महत्व आहे काय शंकरापुढं? ब्रह्मांडाच्या ऐश्वर्याची लक्ष्मी ही धनी नाही, मालकी नाही. असेल हो, कोण किंमत देतोय? ज्या सूर्याच्या प्रकाशापुढं चंद्र फिक्का आहे, चंद्र फिक्का, आकाशाला ठिकाय दिल्यासारखा. चंद्र आकाशाला ठिकाय दिल्यासारखा फिक्का आहे, फिक्का सूर्याच्या प्रकाशात. मग खद्योत जिथं फिका पडतो, काजवा, तिथं तो खद्योत चंद्राचं प्रकाशन करेल का? म्हणून थोर पण परास सांडीजे. थोरपणा असला तर फेकून द्या. थोरपणा, थोरपणाचा अभिमान फेकून द्या, फेकून. एक थोरपण परास सांडीजे. संपत्तीचा मध ओवाळून फेकून द्या. जय जगा धाकुटे होईजे तै जवळ एक माझे. जगाशी जेव्हा तुम्ही लहान व्हाल, नम्र व्हाल, त्यावेळेला तुम्ही माझ्या जवळ याल. त्यावेळेला मी तुम्हाला कळेल, मी तुम्हाला समजेल, माझ्याजवळ तुम्ही येऊ शकाल, माझी तुम्हाला प्राप्ती होईल. एरवी ज्या परमात्म्याची प्राप्ती कोणालाही कशानंही होत नाही,
असा भगवान परमात्मा. ज्या चंद्रापुढं सगळं आकाश फिका असत, कशाचे नक्षत्र, कशाचा चंद्र, ते तो कोणी जर टेंबा मिरू लागलं काही उपयोग नाहीये. मग कोणाला प्राप्ती होईल वेळ नाहीये सांगायला मला. मी आजारी आहे, बळजबरीनं आज पहिलाच दिवस आहे, बळजबरीनं सांगायला बसलो मी पोथी. परमार्थात फार अवघड आहे. देव आहे, भेटतोही, पण भेटतोच असं नाही. का? अडथळेत ना मध्यंतरी. देव पाहिजे असेल तर थोर पण परास अंडी दे. स्वतःच्या जवळ जर काही संपादन केलेलं असेल मोठापणा फेकून द्या. येत व्युत्पत्ती अवघी विसरीजे. व्युत्पत्ती ज्ञानाचा अहंकार टाकून द्या. ज्ञान असावं, अहंकार नसावा. जय जगा धाकुटे होईले ते जवळीक माझे. लहान व्हा, लहान व्हा, लहान व्हा. अभिमानानं ताठ नका हो. जे अभिमान रहित झाले, सगळ्याच्या तळी लीन झाले. भगवान त्यांचं दास्यत्व करतो. अशाच्या इथं भगवान काय करतो? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम भक्ती परुतम मस्नामी प्रयतात्मना. मग निसिंभा उल्हासे मज अर्पावयाचे निमिषे. फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. भक्त माझ्याकडे जावी, मी दोन्ही हात ओढवी. देठ न फेडीता सेवी आदरीसी. हे असो कायसी फुले, पानाची एक आवडते झाले. ते साजूकही नव सुकले भलतैसे. वाळलेला असेल ते पान परी सर्व भावे भरले देखे. भुकेला अमृते तोखे, पत्राची परी तेणे सुखे अरवबू लागे. प्रेमानं मला एखाद्या वाळलेल्या झाडाचं पान जर मला अर्पण करू लागला, अर्जुना मी ते घेतो, मी खातो. असना में खाणे आणि उपभोग घेणे. उपभोग घेतो म्हणजे स्वीकार करतो असं नाहीये. असना में खातो. भक्तानं दिलेलं, प्रेमानं दिलेलं पान मी खातो, मी खातो, मी खातो. मग निसिंभा उल्हासे मज अर्पावयाचे निमिषे. मोठा प्रेमानं भाव भक्तीनं निस्सिम अमर्याद देवाकडे जायला अमर्याद भाव पाहिजे. आपल्याजवळ भाव असतो तो अमर्याद आहे का? निस्सीम सीमा रहित अमर्याद भाव आहे. त्या भावानं जो अमर्याद भावानं जो मला काही अर्पण करील, माझा अर्थाबाची केली
मला अर्पण करण्याच्या निमित्तानं एखादा भक्त मोठ्या भावभक्तीनं, निस्सीम भक्तीनं, निस्सीम प्रेमानं मला जर काही अर्पण करू लागला, फळ एक आवडे तैसे, आवडे तैसे वाटतील ते वाटतील तसलं भलतयाचे हो. कोणत्या एका झाडाचा असत नाही, निवडुंगाच्या झाडाला फळं येतात. कोणत्या असतात पाहिले नाही तुम्ही? राम राम राम. निवडुंगाच्या झाडाला लाल फळं येतात, लाल. काट्या असतात त्याला, फणी काट्याचीच असते. ते फळ त्या फणीलाच चिकटलेलं असतं आणि त्याला स्वतःलाही काट्या असतात. झाड काय धड हे, त्या झाडाला हे फळ येतं लाल बुंद. दुष्काळात गोरगरीब लोक खातात, गोरगरीब लोक दुष्काळात खातात. फळ आहे, पिशे आहे का ते? पिशे डाळिंब आहे का? काय फळ हे? चवनात चोथा या फळाला. चवीला काय असेल थड, अहो त्याला फळाला काटे आहेत ना. असलं जरी फळ मला कोणी अर्पण केलं, प्रेमानं मला कोणी जर अर्पण केलं असलं फळ, अर्जुना मी ते फळ खातो. असनामी असनामी असनामी, उपभोगतो नव्हे. सुगंध येतो, वास घेतो, स्वीकार करतो नव्हे. असनामी खातो खातो खातो. कसल्याही झाडाचं फळ भक्तांनी जर ते मला प्रेमानं दिलं, मी खातो खातो. असनामी असनामी. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम भक्ति परुतम असनामी प्रयतात्मना. काय भक्त आहेत, काय त्यांचं प्रेम आहे, आणि ते काय म्हणून अर्पण करणार नाहीत. प्राण अर्पण करतात भक्त, प्राण. भक्त म्हणजे गंमत आहे का, चेष्टा आहे काय? आपण भक्त नाही, आपल्याला भक्त भेटत नाहीत. आपल्या तशी अवस्थाच नाही. आपण काही दिलेलं भगवंतानं खावं इतकी अवस्था प्रेमाची आपल्या आहे कुठं? भगवंताचा भक्त आहे. भगवंताला अर्पण करताना मग म्हणजे काय? मग निस्सिंबा उल्हास आहे. मज अर्पावयाचे निमिषे फळे एक आवडे तैसे भलतयाचे हो. किती वाजले बघा? अडीच म्हणजे मग 1.5 तास कार्यक्रम झाला. मी एकला उभा राहिलं, पोते सांगायला बसलोय. 1.5 तास प्रवचन झालं.
राहिलेला विषय आता उद्या सांगू ना. आज ज्याचं कीर्तन आहे ते कीर्तनाला लगेच उभे राहतील. ऊन फार आहे हो. काय आपल्या सप्ताहाला एकीकडून ऊन फार राहतं आणि एकीकडून पाऊस राहतो. आणि दोन्ही नसलं तर मग ऊन तर आपल्याला बाजूनच काढतो मला. पण आता आपलं नाही गेला, जे चालत आलंय बदलायला अवघड जात. निश्चिम भाव भक्त म्हटला, भक्त म्हणजे अवघड आहे. भक्त म्हणविता वाटे गोड, भजन मुद्रा अति अवघड, भक्तीचे अंतर अति गूढ. भक्तीचा अंतर फार गूढ आहे, गूढ. न कळे उघड श्रुत. खंड हरिनाम स्मरण भजन 24 तास सुरू झाल्यापासून आरतीच्याच वेळेला सांगता होईल. ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. संपूर्ण पारायण 7 दिवसात. तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं पारायण चालू आहे. 7 दिवसात संपूर्ण गाथा. 7 दिवसाचे 6 दिवस धरा. कालचा एक पहिला दिवस मिरवणुकीमध्ये, धामधुमीमध्ये. हो मध्ये हार नका आणि जाऊ. हो माय बाप, तुमचं भगवान कल्याण करो. मध्ये नका येत जाऊ. नको म्हटलं हे आलेच पुन्हा ते काय करू आम्ही. असं कतरून गेलो या लोकांना. हो आम्हाला हार घालू नका. हो माळा घालायला येऊ नका. हो हार घालू नका. हो हो तुम्ही नका गडबड करीत जाऊ राजे. तुम्ही मोलाचे आहेत, मोलाचे. सप्ताहवाल्यानं रोज देऊन ठेवले हार घालायला. आता या हाराला काही महत्व आहे का रोजाच्या हाराला? सप्ताहाच्या माणसांनी पैसे देऊन हार नेऊन घालायचं काम यांच्याकडे दिले. हे इथलेच आहेत. वाणी आहेत, वाणी. दत्तात्रय वाणी, वायरमन सज्जन आहेत, चांगले आहेत. त्र्यंबकेश्वरला दिंडीला भोजन घालतात. पैठणला, आळंदीला, इकडं तिकडं कोणीकडेही घालतात. बेटातही घालतात. पण मध्ये असा वेळ घेणं चांगलं नाहीये. आमचा कीर्तनाचा, ज्ञानेश्वरीचा, प्रवचनाचा वेळ घेऊ नये कोणी. ब्रह्मदेव असला तरी वेळ घेऊ नये. हार कशा करता घालायला त्यावर तुम्ही? हो तेवढा विक्षेप होतो ना. हो हार घालायचं आहे तर तुम्हाला अडचण नको म्हणून तिथं मंदिर बांधले ते 2-3. गाडीभर हार घेऊन तिथं एक जणांना दिवसभर घालीत बसा. माझ्याकडे हार नका घालू राजा. मी स्वतः मरायच्या दारात उभा आहे. तुमचे हार तुरे मला काही कामाचे नाहीत, उपयोगाचे नाहीत. मला इच्छाही नाही. आज आहे मी, उद्या नाहीये. हे सगळे होऊन गेले सुख सोहळे. माझे खासदार सप्ताह, श्रावण मास, गंगागिरी महाराजांचा सप्ताहाचे सम्राट आहेत रामकृष्ण बाबा पाटील दहेगावकर. नका म्हणावं माग बसू असं. या इथं वर या. तुम्हाला डायबिटीस आहे, उन्हात नका तापू. हा बरं झालं, बरं झालं. आता उन्हाचा प्रसंग आहे. हा सप्ताह कमिटीनं काय काय करावं ती यादी द्या.
सप्ताह कमिटीला सांगायला आम्हाला जीप गाड्या ठेवा म्हणा, म्हणजे लवकर येत जाऊ. आता ऊन किती आहे, तुम्ही एवढ्याला मांडव द्यायला 25 लाख पाहिजेत. कापडी मांडव तर कापडी मांडवाला का त्याला खांब आले तर बल्ल्या आल्या. अहो 10,000 बल्ल्या पाहिजेत आणि 50 रुपयाला एक बल्ली करायची. 10 50 लाख झाले. अहो तुमची एक बुद्धी चांगली आहे, दुनियेची सोय व्हावी असं वाटतं तुम्हाला. आनंद आहे तुमच्या सद्बुद्धीबद्दल, आम्हाला आनंद आहे, धन्यवाद. पण गावकऱ्याला झेपलं पाहिजे ना. आपल्याला लाख अडचणी येतील, गावकरी कुठून एवढा पैसा आणतील का? याला काही ताळमेळ आहे का? अहो घरी मदत द्याल तुम्ही, हो कोणी कशाला. तुम्ही एक माणूस आम्हाला 1 कोटी रुपये दिले, कोटी तुम्ही, पण पैसे घ्यायचे नाही हा नियम मोडतो ना. एक कोणी असा गरीब माणूस होता, पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गंगागिरी महाराज पंढरीनाथ महाराज. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम भक्तिपरुतम मश्नामि प्रयतात्मना. मग निसिंबा उल्हासे मज अर्पा वयाचे निमिषे फळी कावडे तसे भलतयाचे हो. फक्त माझ्याकडे जावी आणि मी दोन्ही हात ओढवी, देठ न फेडीचा सेवी आदरेशी. भक्तीचे नावे फूल एक मज द्यावे, ते मी कुठं फूल अन पान अन पत्रम पुष्पम फलम तोयम. श्लोक फार गोड आहे, 9वा अध्याय आहे. 18 अध्यायाला 18 योग आहेत. गीता आहे, 18 अध्याय आहेत. आपण जसं ज्ञानेश्वरी श्लोक वाचतो, ज्ञानेश्वरी ओव्या वाचतो, तसं काय भगवान श्रीकृष्णाने काही श्लोक कुठं वेदातले श्लोक काढून असे त्याला वाचून दाखवले आणि नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर ओव्या रचल्या असं नाहीये. ज्ञानेश्वर महाराज ओव्या रचताना त्यांच्या पुढं ज्ञानेश्वरी गीता आहे, गोष्ट खरी आहे. ज्ञानेश्वरी गीतेवरची टीका आहे आणि गीता हा फार गोड ग्रंथ आहे. जगात जी स्थिती अनुभवाला यायला पाहिजे तेवढ्या करताच मनुष्य जन्म आहे. अशा स्थितीला माणसानं कसं जाऊन पोचावं, कृतार्थ कसं व्हावं, हे मनुष्य जीवन आहे. काल मर्यादा आहे, सगळ्याच गोष्टीला काल मर्यादा आहे. या सृष्टीला काल मर्यादा आहे, चंद्राला काल मर्यादा आहे, सूर्यालाही काल मर्यादा आहे, या पृथ्वीला काल मर्यादा आहे. एक काळ असा येईल पृथ्वी पाण्यात बुडून जाईल, पण तो काळ काय आज उद्या येण्यासारखा नाहीये. कोट्यावधी कल्प जातील, कोट्यावधी कल्प. सृष्टी ब्रह्मदेवाच्या आत्ताशी 50 वर्ष झालेत. 100 वर्षाचं ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे, 50 त्याचे वर्ष जायचे. ते ब्रह्मदेवाचं आयुष्य तुमचं आयुष्य वर्ष
दिवस, महिना, साल, आयुष्य सारखं नाहीये. चतुर्युग, कृतत्रेत, द्वापार, कली, हे काळ मोजायचंच हे माप आहे, माप. हल्लीचे लोक जसं इसवी सन, शके, अमुक तारीख, अमुक महिना, अमुक वर्ष, असा जसा हा काळ मोजतात, क्षणाक्षणानं हा काळ चाललेला आहे. क्षणाक्षणाचा मिनिट, मिनिटाचा मिनिटाचा 60 मिनिटाचा तास, 12 तासाचा अर्धा दिवस, सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत, सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत अर्धा दिवस, रात्र. 12 न 12 24, 12 न 12 24 मिळून अहो रात्र, एक दिवस एक रात्र, हा दिवस झाला. 24 तास झाले. ही आपली कालगणना आहे. 24 तासाचा एक दिवस, 30 दिवसाचा महिना आपला. आणि मग काय त्याचं जे आयुष्य जेवढं भगवंतानं दिलं असेल, आपण घेऊन आलो असो, तितके दिवस इथं राहता येतं. रेल्वेचं तिकीट आहे, एसटीचं तिकीट आहे, विमानाचं तिकीट आहे. अमुक ठिकाणापासून अमुक ठिकाणापर्यंत, त्याच्या पुढे जाता येणार नाही, उतरावं लागेल. पुढे जाल तर दंडासहित तिकीट भरावं लागेल. तिथं दंड तरी ठेवला आहे आणि तिकीट तरी पुन्हा घेऊन पुढचा प्रवास करता येईल. इथलच्या आयुष्य मर्यादाला वाढवायला, कमी व्हायला काही जागा नाहीये. कदाचित आयुष्य कमी होऊ शकतं, माणसाला स्वातंत्र्य दिलंय म्हणून. जगायचं स्वातंत्र्य माणसाला, देव ढवळाढवळ करीत नाही. माणसाच्या कोणत्याच व्यवहारात देव ढवळाढवळ करत नाही. देव ढवळाढवळ करायला तो माणूस कोण असला पाहिजे? मध्यंतरी हस्तक्षेप मोठ्या माणसाचा व्हायचा म्हणजे ते कार्य कसला असलं पाहिजे, ते कार्य कोणाचं असलं पाहिजे? भगवान ह्या सृष्टीच्या कोणाच्या कर्मधर्मात हात घालीत नाही. एकदा सांगून दिलंय त्यानं, वेदाच्या मुखानं सांगितलंय, शास्त्राच्या मुखानं सांगितलंय. हे साधू संतांच्या मुखानं देवच बोलतोय ना. हे ज्ञानेश्वर महाराज श्लोकातून जो अर्थ निघतो, श्लोकातून त्यांना जेवढा अर्थ काढता आला संस्कृत श्लोकातून, तेवढा मराठी ओव्यात गुंफलाय तो. तरी ज्ञानेश्वर महाराजांनी हायगई केली. त्यांचा स्वभाव काय एकनाथ महाराजांचा असता. कोणीकडच्या कोणीकडे ज्ञानेश्वरी लाख ओव्याच्या पुढे गेली असते. दासोपंत आहेत एक दासोपंत, अंबाजोगाईचे दासोपंत एक भक्त, दत्त साक्षात्कारी एकनाथ महाराजांच्या वेळचे. एकनाथ महाराजांच्या वेळचे. घ्या बाबा, तुम्हाला इथं पाहिजे ना मंडप रचायला, घ्या. मी कालपासून फार आजारी आहे. या सप्ताहाच्या अगोदर एक महिनाभर लोक मला आसपासचे गाव दररोज सप्ताह दररोज एका गावाला कीर्तन. महिना 2 महिने सप्ताहाच्या अगोदर मी बेजार होऊन जातो. आणि तो 2 महिन्याचा तसाच वर्षभर भटकतोय.
2 महिन्याचा अंगात मुरलेला जो खाणं पिणं अव्यवस्थित वागणं ते अंगामध्ये साठून साठून मग ते इथं असं इथे पुन्हा समाज आहे, तुम्ही आहात, तुम्ही साधे लोक नाहीये. ब्रह्मदेवापेक्षा मोठे तुम्ही चांगलेत. ब्रह्मदेवाला पोथी पुराणाला यायला सवड नाहीये. त्याच्या मागे सृष्टीची घडामोड आहे. एका सेकंदाला एका मिनिटाला किती मारतात आणि किती जन्मतात. मेला केले की त्याची योजना कुठं, मेला की त्याची योजना कुठं, जो कुठं गेलाय त्याचं आयुष्य किती राहिलं, त्याला संपलं की त्याला आणखी कोणीकडे न्यायचं. ब्रह्मदेवाला तुकडा खायला सवड नाहीये. मग ब्रह्मदेव इथं पोथीला येत नाही. ब्रह्मदेवाला पोथीची आवड आहे, कामामुळे येता येत नाही. तुम्हाला हे घरदार संसार मुलं बाळा आहेत, नोकरी धंदा आहे, शेती आहे, तुम्ही रिकामी आहात असं थोडंच आहे. पण त्या सगळ्याला लात मारून तुम्ही आले, लात मारून. ब्रह्मदेवाला सुद्धा त्याच्या कामाला लात मारता येत नाही आणि जाता येत नाही. त्याला काय परमेश्वराच्या भक्तीची त्याला काही आवड नाहीये का? जाता येत नाही म्हणत, बांधलेला आहे, त्याच्या कर्मानं बांधलेला आहे. सृष्टीची व्यवस्था त्याच्याकडे दिलेली आहे. त्याच्यात कमी जास्त काही चूक होऊ शकत नाही, करू शकत नाही, करू नाहीये, करणार नाही. आपल्या कामावर आहे तो. तर कसं आहे, वेळ घालवता येईल बरं. एका सेकंदाला जगात मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत 84 लाख योनी ते इथंच आहे. तो समुद्रातले कोणी मोजलेत किती लाख आहेत ते? हे आकाशात सूक्ष्म गच्च भरले सगळे आकाश जीवजंतूंनी, कोणी मोजलेत? बरे आदिशून्याचा गाभारा नाणी असे जीवरूपी नाणं. टाकसाळे धातूचं नाणं पाडतात, नोटा छापतात ना हो नाशिकला, नाणं पाडतात. टाकसाळीतलं नाम भरा, नाणं भरा 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 भरा. 10 पैसे, 4 आणे, 8 आणे, रुपया, 5 रुपये नाणं हे. रुपयापासून नोटा आहेत 100, 550 पासून 100, 500 रुपयापर्यंत. 1 रुपयाचे आहे, 2 रुपयाचे आहे, 5 रुपयाचे आहे, 10 रुपयाचे आहे, 50 रुपयाचे आहे, 100 रुपयाचे आहे, 500 रुपयाची टाकसाळ आहे ना नाण्याची. सरकारी सरकार जसा छापखाना रात्रंदिवस चालवतोय तसं ही सृष्टीतली जीव घडवायची, मोडायची. एखाद्या नाण्यावरचा सिक्का जर समजा उमटला नाही नीट, मग ते नाणं मोडायला पाहिजे ना, पुन्हा गाळायला पाहिजे ना. घडामोड घडामोड घडामोड. एखादं नाणं वापरून वापरून गुळगुळीत झालं, कामातूनच गेलं, त्याची वाट लावावी लागते. एखाद्या नाण्याला व्यवहारातले लोक कदरले, कंटाळले. 1 पैसा आणि 2 पैसे कोणी हातात धरीत नाही. 5 पैशाकडे डुंकून कोणी पाहत नाही. 10 पैसे जर भिकाऱ्याला दिले तो उलटून शिव्या देतो. लाज वाटत नाही 10 पैसे द्यायला? फुकट 10 पैसे घ्यायला त्याला राग येतो. काय किंमत आहे त्याला? भिकारी किंमत देत नाही त्याला. असले पैसे सरकारनं छापले. ते वारा आला की भुरू 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 पैसा उडून जातो. तसं माणसाच्या डोक्यात वारं घुसल्यावर तर जातोच उडून म्हणा, पण ह्याही वाऱ्यानं नोटा उडतात ना. ही टाकसाळ सरकारी, तशी ईश्वराची ही जीवरूपी नाणं तयार करण्याची टाकसाळ आहे. काय किती प्रकारचे असतील भगवान झाले. 84 लाख तर शास्त्रकार सांगतायत. आता 84 लाख तरी काही कमी झाले का? पण ते 84 लाख या भूमंडळावरचे धरा ना हो. इथं 84 लाख पाण्यात किती असतील समुद्रात?
आकाशात किती असतील, स्वर्गात काय असेल कोणास ठाऊक आहे, पाताळातले कोणाला माहिती आहे. स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळ लोक, 14 लोक, 14 भुवन, असं ग्रंथ सांगतायत, शास्त्र सांगताय, तुम्ही आम्ही वाचतो. हे सगळे जीव आहेत. इतक्या जीवाची घडामोड ब्रह्मदेवाकडे आहे. त्रैलोक्याला मिळून एकच ब्रह्मदेव आहे. त्रैलोक्याचं मिळून एक ब्रह्मांड आहे. या त्रैलोक्याला मिळून एक ब्रह्मदेव आहे. एकच स्वर्ग आहे, एकच वैकुंठ आहे, एकच कैलास आहे. आपली पृथ्वी भूमंडळी एक आहे. एवढ्या सगळ्या ब्रह्मांडात फक्त आपला हा भारत देश चांगला आहे. माणसं जगात आहेत, कुठेही जाल तिथं माणसं आहेत, नको एवढे माणसं आहेत. समुद्रात माणसं आहेत, बोटीवर किती माणसं आहेत रात्रंदिवस, समुद्रात माणसं आहेत. जमिनीवर माणसं मावेनात. आणखी 10-20 वर्षांनी याच्या दुप्पट लोकसंख्या होईल. आज जन्माला आले ते 15 वर्षाच्या पुढे शहाणे होतात. म्हणजे संसार प्रपंचाला लागले 15 वर्षाचा माणूस आज आहे तेवढे, 15 वर्षांना पुन्हा एवढेच. माझ्या आज झाले 100 कोटी, आणखी 15 वर्षांना धरानं 100ला 100, 200 कोटी होतील. आज पुरत नाही पाणी, पाणीच नाही ना हो. काय आहे परिस्थिती? पाणीच नाहीये. पाऊस पडावा, लागेल तेवढा पडावा. देवाला काय कुठं डोक्यावरून घागरी आणून काय पाणी ओतायचं का कोणाच्या पायावर? त्याच्या मनात आलं की लगे पाऊस पडो, मनात यायचा अवकाश, धो पाऊस. आले देवाची या मनात, तिथे कोणाचेच आले ना. देवाच्या मनात काय येत नाही कोणास ठाऊक. एवढा सप्ताह आपण करतो का हो? एवढं भजन करतात, एवढे सप्ताह, एवढा परमार्थ आहे, मग पाऊस कसा नाही? एवढा परमार्थ करून पाऊस नाही म्हटल्यावर मग तुमचा परमार्थ फुजूल झाला ना. आणि फुजूलच आहे आपला परमार्थ. फुजूल का? परमार्थाचे कोणते कष्ट आहेत आपल्याला? उन्हात बसलात बुवा, एवढे कष्ट आहेत तुम्हाला. ते रामकृष्ण बाबाला दया आली, 1 कोटीचा मंडप कराया ना, 1 कोटीचा. आता कोटी कुठून आणावेत? आणि 2 तासाचा कार्यक्रम, बाकी मंडप आहे, सावली आहे. आणि हे तुम्ही तापत आहे, हे एवढा मोठा खर्च करतायत, एवढी ईश्वराची सेवा करून पुन्हा पाऊस नाही, हे कसं काय? कशाचं देव आहे? एवढं भजन, एवढे लोक मरमर मारतायत, आणि मग एवढं भजन करतायत आणि पाऊस कसा नाही? जगामध्ये एवढे भजन करणारे एवढेच लोक आहे का जगात? सगळ्या जगातल्या लोकसंख्येतून एवढं भजन करणारे वगळा, आणि राहिलेले किती ते हिशोब करा. आणि ते राहिलेले काय करतात ते कृत्य बघा, कृत्य राहिलेल्यांचं. भजन करणारे सोडून जे जग आहे त्यांचं जे कृत्य चालू आहे, कर्म, त्यांच्या कर्माचा एवढा जोर आहे की आजच सृष्टी बुडाली, इतका त्यांच्या कर्माचा जोर आहे. कर्म वाईट कर्म आहे. कोण शुद्धीवर आहे जगामध्ये? अहो थोडे लोक शुद्धीवर असतील. आज सृष्टी बुडायला पाहिजे, इतकं पाप आहे. पाप. मेघ पडो भीती, आकाशात मेघ येतात, हे दिसतात ढग आपल्याला. पिके सांडीली क्षिती, पृथ्वीनं पिकायचं सोडून दिलं, मेघाने ढगाने पाऊस पाडायचं सोडून दिलं.
ऐसे अधर्माच्या मुळे झाले सत्याचे वाटोळे. अर्जुनाची हीच तक्रार होती. गीता सांगायच्या अगोदर रडत बसला. युद्ध केलं तर काय होईल? युद्धावर सगळं भारत गोळा झालेलं आहे. शूरवीर योद्धे 16 वर्षाच्या वरचे सगळे युद्ध गोळा झाले. तिथं सगळा भारत गोळा झालेला आहे. आणि त्या अर्जुनाची खात्री होती, हे सगळे मरणार, हे सगळे मरणार, मी मारणार. तो होता तसा शूरवीर, ते या सगळ्यांना मारीन. कोणत्याही कामाला आपण जर धजलोय तर तेवढा काही खात्री असावी, हिम्मत असावी आणि प्रयत्न तर पाहिजेच हो. युद्धाला आलाय, जय मिळवायचा आहे. आणि भांडण पांडवाचं न्याय नीती नाही. पांडव ते एक भक्त आहेत, त्यांनी कशाला भांडावं? भक्त आहे म्हणून कृष्ण भगवान आहे त्यांच्याजवळ. भांडतायत तर कृष्ण का त्यांच्याजवळ? भांडणारे माणसं चांगले असतात का? मग भांडणारे माणसं त्याच्याजवळ कृष्ण कसं आहे? लोकांचं हिसकून घ्यायचं भांडण नाहीये, अन्यायाचं भांडण नाहीये. अन्याय करू नये, अन्यायानं भांडू नये, न्यायाकरता भांडू नये. म्हणजे काय अर्थ झाला? न्यायाकरता कोणी नाही भांडले, सगळे कोर्ट गेले, न्यायाचा प्रश्नच नाही. कोर्ट कशाला? कोर्टच नाही, हे तिथं पोलीस खातं कशाला? चोर अमके तमके धरून न्यायला पोलीस खाते, आणि कुठं न्यायचे तर कोर्टात न्यायचे. काय झालं तर असं झालंय, कायद्यानं शिक्षा होणार. पण तिथं कोर्टच नाहीये, जिथं भांडण नाहीये. भांडण नाही तिथं कोर्ट नसावं. भांडण ते कोर्टाशिवाय दुसरी व्यवस्था कोणती? कोर्ट आज भारतात किती आहेत? न्यायमूर्ती किती आहेत? आज कोटींनी खटले पडू नयेत मुंबईत, दिल्ली कोर्टात आयुष्यात निकाल लागत नाहीत. हे भांडण आहे, केवढं मोठं भांडण आहे ते. हिमालय पर्वता एवढा ठीक पडेल ह्या भांडणाचा, शिखराला गाठील भांडण. हे कशा करता भांडण आहे? अन्यायानं भांडू नये हो, पण जो तो आपल्या न्यायाकरता भांडतोय, न्याय मागू नये का? न्यायाकरता नाही भांडलं, सगळे अन्यायी लोक बलवान होतील. न्यायाला अनुसरून वागणारे, धर्माला अनुसरून वागणारे, देव धर्म मानणारे यांचा सपाट करून टाकतील, नामशेष करून टाकतील. आणि सगळा अन्याय, सगळा अधर्म, सगळा अन्याय, सगळा अधर्म म्हटल्यावर सुख कशाचं? धर्म म्हणजे न्यायानं वागणं. धर्म म्हणजे सकाळी स्नान करून संध्याला बसणं म्हणजे धर्म आहे का? ते असेल कोणाचं एखाद्याचं कर्म असेल तर असेल, करो जाणताना आपापला कर्म. स्वे स्वे कर्मण्य भिरता संसिद्धिम लभते नरः. ज्यानं त्यानं आपापलं कर्म करावं, स्वतःच्या अंतःकरणाच्या शुद्धीकरता करावं. ते कर्म करता करता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी कर्माची विभागणी केली. आणि कर्माच्या विभागणीप्रमाणे लोक वागू लागले. त्यामुळे त्या जाती तशाच फिट्ट झाल्या नव्हत्या जाती. जन्मावर जात का कर्मावर जात? जन्मानं ब्राह्मण असू शकतात, कर्मानं ब्राह्मण असला तर ब्राह्मण तो नोहे ऐशी ज्याची बुद्धी. पहा श्रुतीमध्ये विचारून, वेदाला विचारा.
असा आहे, असे बुद्धी आहे, तो ब्राह्मण नाही असं तुकाराम महाराज सांगतात. ब्राह्मण तो नोहे ऐशी ज्याची बुद्धी, पहा श्रुतीमध्ये विचारून कोण हो. जयासी नावडे हरिनाम कीर्तन, अनेक नर्तन वैष्णवाचे. पुढं काय बोलतात ते कडवं वापरतच नाही मी. हे पूर्वीच्या ऋषी मुनींनी हे ग्रंथ केले, त्यानं त्या ऋषी मुनींनी शास्त्री विद्वान पंडितांनी हे शास्त्र तयार केलेत. हे काय तुम्ही आम्ही शास्त्र तयार केले का? शास्त्र असा असतानाही माणूस जर कर्तबगारीनं काहीच्या काही होईल तर, जन्मानं ब्राह्मण असेल तर असेल, कर्मानं ब्राह्मण असेल तर आनंद आहे. स्नान संध्या आहे, शुचिता आहे, देव धर्म परमार्थ आहे, वेद शास्त्र पुराण साधू संताला मानतो. यांनी काही कर्म केलं आणि धर्मानं वागू लागला, याला ब्राह्मण म्हटलं. काय बिघडलं याच्यामध्ये? पुढं पुढं वागण्यात अतिरेक झाला, तो अतिरेक जगाला नाडला आणि त्यामुळे सगळी जाती व्यवस्था मोडकळीला आली. आज त्या रीतीनं जाती जरी नसल्या, समाजाच्या व्यवस्थेकरता जाती आहेत आणि या रूढ चालत आलेल्या जातीचा एकमेकापासून त्रास झाला. त्रास झाल्यामुळे एकमेकाच्या विरोधात आहेत. पण मूळ शास्त्रकारांचा, ग्रंथकारांचा, साधू संतांचा, आमचे साधू संत कोणत्याच जातीला महत्व देत नाहीत.